हॅलो माय डिअर मेमरी एथलीट्स. तर आज फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या शेवटच्या डिसिप्लिन पर्यंत. डिसिप्लिनला सुरुवात करण्याआधी मला सांगा, कॅलेंडरकडे लक्ष आहे ना तुमचं? चॅम्पियनशिपची तारीख जवळ-जवळ येत चाललीये. तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतीये, की फक्त व्हिडिओज बघून चालणार नाही. म्युझिकल विंडोजचे ऑब्जेक्ट्स आणि जर्नीज रेडी करून त्याबरोबर रोजची कमीत कमी अर्धा पाऊण तासाची आणि जास्तीत जास्त 2 तासांची प्रॅक्टिसच तुम्हाला टार्गेट अचीव करायला हेल्प करणार आहे. आणि प्रॅक्टिस कशी करायची माहितीये ना? टायमर लावूनच. कारण जेव्हा तुम्ही टायमर लावून प्रॅक्टिस करता, तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या मेंदूला त्या विशिष्ट कालावधीत ते टास्क कंप्लीट करायची सवय लागते व प्रत्येक वेळेस स्पीड वाढतच जातो. तसंच दिलेल्या वेळेत प्रत्येक डिसिप्लिनचा किती डेटा तुम्ही लक्षात ठेवू शकलात याची नोंद सुद्धा रोज ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसला बसाल, तेव्हा काल किती डेटा लक्षात ठेवला होतात हे नजरेखाली घालून व आज यापेक्षा जास्त डेटा मला लक्षात ठेवायचा आहे, स्पीड वाढवायचा आहे, हे स्वतःला सांगूनच आजच्या दिवसाची प्रॅक्टिस सुरू करायची आहे. असं केल्याने लगेच दुसऱ्या दिवशी तुमचा स्पीड वाढेल असं काही नाही. कदाचित तुमच्या मेंदूला या गोष्टीची दखल घ्यायला थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. पण एकदा का तुमच्या ब्रेनने दखल घेतली, चॅलेंज एक्सेप्ट केलं, की मग मात्र तुम्हाला मागे वळून पाहायची गरज पडणार नाही. रोज तुम्ही एक-एक स्टेप पुढे जात राहणार. आणि या वेगाची चव जेव्हा तुम्ही चाखाल, त्यानंतर मात्र तुम्हाला या गेममध्ये अजूनच मजा येत जाणार. So master musical windows and journeys and practice every discipline by setting a timer. All the best. चला तर मग जाणून घेऊया मेमरी चॅम्पियनशिपच्या शेवटच्या डिसिप्लिन बद्दल. रँडम नंबर्स. तसं बघायला गेलं तर स्पीड नंबर्स आणि रँडम नंबर्स या दोन डिसिप्लिन्स मध्ये मेमरायझेशन आणि रिकॉल टाइमचा फरक वगळता बाकी सर्व नियम, मार्किंग क्रायटेरिया अशा इतर सर्व गोष्टी जवळपास सारख्याच असणार आहेत. तरीही आपण इतर डिसिप्लिन्स प्रमाणेच हा डिसिप्लिन सुद्धा डिटेलमध्ये अगदी सुरुवातीपासून समजून घेणार आहोत. तर जाणून घेऊया रँडम नंबर्सचं उद्दिष्ट. The aim is to commit to memory as many random digits as quickly as possible and recall them perfectly. अर्थात जास्तीत जास्त अंक क्रमशः लक्षात ठेवून ते अचूकपणे त्याच क्रमाने आठवता येणं हे या खेळाचं उद्दिष्ट आहे. आणि हे नंबर्स लक्षात ठेवण्यासाठी आणि लक्षात ठेवलेले आठवून लिहिण्यासाठी एक विशिष्ट कालावधी निश्चित केलेला आहे. त्याला मेमरायझेशन टाइम आणि रिकॉल टाइम असं म्हणतात. जेव्हा हा खेळ नॅशनल मेमरी चॅम्पियनशिप मध्ये खेळवला जातो, तेव्हा मेमराईज करण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी आणि रिकॉल साठी 30 मिनिटांचा म्हणजेच अर्धा तासाचा कालावधी तुम्हाला दिला जातो. आणि हा डिसिप्लिन जेव्हा इंटरनॅशनल मेमरी चॅम्पियनशिप मध्ये खेळवला जातो, तेव्हा मेमरायझेशन साठी 30 मिनिट्स आणि रिकॉल साठी 1 तासाचा कालावधी मिळतो. आणि जेव्हा हा डिसिप्लिन वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप मध्ये खेळवला जातो, तेव्हा मेमरायझेशन साठी 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि रिकॉल साठी 2 तास म्हणजेच 120 मिनिटांचा कालावधी दिला जातो. तर लक्षात घ्या की रिकॉल टाइम हा मेमरायझेशन टाइम पेक्षा कधीही जास्त असतो. त्यामुळे बनवलेले कनेक्शन्स आरामात आठवून ऑब्जेक्ट्स डिकोड करून घेण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो. आता ही स्लाइड पहा. हा असा असणार आहे रँडम नंबर्सचा मेमरायझेशन पेपर. कोणीतरी नुसती नंबर्सची रास आणून समोर ओतलीये असं वाटतंय ना?
पण म्युझिकल विंडोजचे नंबर कन्व्हर्जन्स रेडी असतील तर प्रत्येक 2 आकडी नंबर बघून पटापट तुमच्या डोळ्यासमोर ऑब्जेक्ट्स तरळतील आणि मग ही नंबर्सची रास तुम्हाला घाबरवणार नाही. या मेमरायझेशन पेपरचं डिटेल एक्सप्लेनेशन द्यायचं ठरवलं तर ते असं देता येईल की हा मेमरायझेशन पेपर कॉम्प्युटर जनरेटेड असतो. पेपरच्या प्रत्येक पानावर 25 रोज असतात आणि प्रत्येक रोज मध्ये 40 डिजिट्स असतात. आता पुढे बघूया की मेमरायझेशनच्या संपूर्ण पेपरमध्ये तुम्हाला एकूण किती नंबर्स लक्षात ठेवण्यासाठी दिलेले असतील. The total number of digits presented equals the current world record plus 20%. म्हणजेच अगदी अलीकडे नुकतीच जी चॅम्पियनशिप झालेली असेल त्यामध्ये जो वर्ल्ड रेकॉर्ड सेट झाला असेल त्या नंबर्स पेक्षा 20% जास्त नंबर्स तुम्हाला तुमच्या मेमरायझेशन पेपर मध्ये मिळतील. फॉर एक्झाम्पल, नुकत्याच घडलेल्या मेमरी चॅम्पियनशिप मधला रॅन्डम नंबर्स लक्षात ठेवण्याचा रेकॉर्ड जर का 500 नंबर्सचा असेल तर तुम्हाला तुमच्या मेमरायझेशन पेपर मध्ये 500 अधिक 20% म्हणजेच 600 नंबर्स मिळतील. आणि जर का त्याही पेक्षा जास्त नंबर्सची तुमची प्रॅक्टिस झाली असेल तर चॅम्पियनशिपच्या 1 महिना आधी परीक्षकांना विनंती केल्यास तुम्हाला अधिक नंबर्स उपलब्ध करून दिले जातात. फर्दर डिजिट्स आर अवेलेबल फ्रॉम द adjudicator if requested 1 month in advance of the competition. तर लक्षात ठेवलेले नंबर्स लिहिण्यासाठी अशा प्रकारचा रिकॉल पेपर तुम्हाला चॅम्पियनशिप हॉलमध्ये दिला जातो. परंतु यापेक्षा वेगळा, लहान किंवा मोठ्या साईजचा रिकॉल पेपर तुम्ही वापरणार असल्यास चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वीच परीक्षकांकडून तुम्ही तो मंजूर करून घ्यायला हवा. सीनियर सिटीजन कॅटेगरी मधले कॅन्डिडेट्स किंवा ज्यांना काही विजन प्रॉब्लेम असतो अशा कॅन्डिडेट्ससाठी झूम करून मोठा रिकॉल पेपर तुम्ही वापरू शकता. परंतु चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वी तुम्हाला तो मंजूर करून घ्यायला लागणार. ओके. तर रिकॉल टाइम संपल्यावर रिकॉल पेपर कलेक्ट केला जातो आणि तुम्हाला मार्क दिले जातात. प्रत्येक रोचं मार्किंग सेपरेटली होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही कोणताही रो निवडू शकता. जसं या रिकॉल पेपरवरती तुम्ही बघता आहात की रो 1, 2 आणि त्यानंतर डिरेक्टली चौथा रो अटेम्प्ट केलेला आहे आणि त्यानंतर 6वा, 7वा रो अटेम्प्ट केलेला आहे. तिसरा आणि 5वा रो अटेम्प्ट केलेला नाहीये. म्हणजेच एखाद्या रो मधले नंबर्स तुम्हाला कन्फ्युजिंग वाटले, गोंधळात टाकणारे वाटले तर तुम्ही तो संपूर्ण रो सोडून देऊन पुढचा कुठलाही सोपा वाटणारा रो लक्षात ठेवण्यासाठी निवडू शकता. मात्र निवडलेल्या रो मधले नंबर्स तुम्हाला क्रमशः लक्षात ठेवायचे आहेत. तसंच जो रो सिलेक्ट केला आहे त्याचे सर्व 40 गुण मिळवण्यासाठी त्यातील पूर्ण 40 नंबर्स क्रमशः लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही मधले काही रोज वगळून पुढचे रोज लिहिणार असाल तर मात्र त्याचा उल्लेख तुम्ही ते स्पष्टपणे रिकॉल पेपरमध्ये करायला हवा किंवा लिहितानाच योग्य रो समोर योग्य ते नंबर्स तुम्ही लिहिले पाहिजे. योग्य जागी नंबर्स लिहिण्याची जबाबदारी संपूर्णपणे तुमची आहे हे लक्षात घ्या. तर आता मार्क कसे आणि किती दिले जातात ते आता आपण पाहूया. उदाहरणादाखल मी तुम्हाला इथे एक रिकॉल पेपर दिलेला आहे. प्रत्येक बरोबर नंबरसाठी 1 मार्क दिला जातो. म्हणजेच पहिल्या रो मध्ये संपूर्ण 40 नंबर बरोबर असतील तर 40 मार्क दिले जातील. या रिकॉल पेपर मध्ये पहिला रो लिहिलेला आहे, संपूर्ण रो बरोबर आहे, 40 नंबर बरोबर आहेत, त्याच्यामुळे या रिकॉल पेपर साठी 40 मार्क दिले जातील. लक्षात घ्या की शाळा कॉलेज मधली पेपर चेक करायची पद्धत आणि मेमरी चॅम्पियनशिप मधली पेपर चेक करायची पद्धत पूर्णपणे भिन्न आहे. शाळा कॉलेजमध्ये 40 मार्काच्या पेपर मध्ये समजा आपल्या 2 चुका झाल्या तर 2 मार्क वजा करून 38 मार्क मिळतात.
पण चॅम्पियनशिप मध्ये मात्र रूल्स पूर्णपणे वेगळे आहेत. सर्व रूल्स तुम्हाला छानपणे कळावेत आणि काहीही कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला प्रत्येक रूल एका सेपरेट स्लाइडवर रिकॉल पेपरच्या उदाहरणासहित एक्सप्लेन केलेला आहे. चला तर मग समजून घेऊया रूल नंबर 1. रूल नंबर 1 सांगतोय, one mistake in a row of 14 numbers means 50% deduction for that row, that is 20 marks. अर्थात 40 नंबरच्या एका रो मध्ये जर तुमची एक चूक झाली असेल तर तुमचे 50% मार्क कमी होणार. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. यामध्ये 14वा नंबर चुकलेला आहे. त्यामुळे इतर सर्व नंबर्स बरोबर असून सुद्धा या रो साठी 20 मार्क दिले जातील. कारण रूल काय आहे? वन मिस्टेक इक्वल्स टू 50% मार्क्स रिडक्शन. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स रूल नंबर 2. रूल नंबर 2 सांगतोय की 2 or more mistakes in a row of 14 numbers scores 0 for that row. अर्थात 40 नंबरच्या एका रो मध्ये जर तुमच्या 2 चुका झाल्या तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर रो साठी 0 मार्क देण्यात येतील. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. यामध्ये 14वा आणि 16वा नंबर चुकलेला आहे. त्यामुळे इतर सर्व नंबर्स बरोबर असून सुद्धा या रो साठी तुम्हाला 0 मार्क दिले जातील. कारण रूल काय आहे? 2 mistakes equals to 0 marks for that row. तर वळूया रूल नंबर 3 कडे. रूल नंबर 3 सांगतोय की एनी गॅप और ब्लँक बॉक्स इज कन्सिडर्ड ॲज अ मिस्टेक. अर्थात रिकामी जागा किंवा रिकामा बॉक्स सुद्धा एक चूकच आहे. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. इथे पाठ करून लिहिलेल्या 2 रो मधल्या 80 नंबर्स पैकी पहिल्या रो मधले 2 नंबर्स आठवले नाहीत म्हणून 39 आणि 40 नंबर्सचा बॉक्स रिकामा ठेवलेला आहे. नंबर्स आठवले नाहीत म्हणजेच तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी कमी पडलात. आणि मेमरी चॅम्पियनशिप मध्ये आपण किती लक्षात ठेवू शकतो याचीच तर परीक्षा घेतली जाते. आणि म्हणून रिकामा बॉक्स ठेवणं ही चूक मानली जाते. म्हणून पहिल्या रो मध्ये 2 चुका झाल्यामुळे 0 आणि दुसरा रो मात्र संपूर्ण बरोबर लिहिला असल्यामुळे त्याला 40 मार्क अशा रीतीने एकूण 40 मार्कच या रिकॉल पेपरसाठी देण्यात येतील. आता बघूया रूल नंबर 4. देर इज नो पेनल्टी फॉर मिसिंग रो. अर्थात संपूर्णपणे रिकाम्या ठेवलेल्या रोचे मार्क वजा होणार नाहीत. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या, 6व्या आणि 7व्या रो मध्ये नंबर्स लिहिलेले आहेत. परंतु तिसरा आणि 5वा रो संपूर्णपणे रिकामा ठेवलेला आहे. असं असून सुद्धा इथे कुठेही रिकाम्या रो साठी मार्क वजा होणार नाहीयेत. कारण जसं मी आधी सांगितलं तसंच प्रत्येक रोला स्वतंत्रपणे मार्क देण्यात येणार आहेत. त्यामुळे एखाद्या रो मधले नंबर्स तुम्हाला अवघड वाटले, कन्फ्युजिंग वाटले तर तो संपूर्ण रो सोडून देऊन तुम्ही पुढच्या रो कडे वळू शकता. इथे पुन्हा एकदा लक्षात घ्या की एकतर तुम्ही निवडलेला रो संपूर्ण लक्षात ठेवायचा आहे किंवा एखादा रो संपूर्ण सोडून द्यायचा आहे. अर्धवट लिहिलेल्या रो साठी मार्क वजा होणार आहेत. तर या रिकॉल पेपर मध्ये पहिल्या रो साठी 40 मार्क, दुसऱ्या रो साठी 40 मार्क, चौथ्या रो साठी 40 मार्क, 6व्या रो साठी 40 मार्क, 7व्या रो साठी 40 मार्क अशा रीतीने एकूण 200 मार्क दिले जातील. नेक्स्ट आहे रूल नंबर 5. रूल नंबर 5 सांगतोय, if the final row is partially complete, a point is awarded for each number if all are correctly written. अर्थात शेवटचा रो अर्धवट लिहिला असेल परंतु शेवटच्या रो मध्ये जेवढे नंबर्स लिहिले असतील तेवढे सर्व नंबर्स बरोबर असतील
तर प्रत्येक नंबरसाठी 1 गुण याप्रमाणे मार्क दिले जातील. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. इथे पहिले 8 रो पूर्ण लिहिलेले आहेत. मात्र 9व्या रो मध्ये फक्त 9च नंबर लिहिलेले आहेत. आणि तसंच पुढच्या कुठल्याही रो मध्ये नंबर्स लिहिलेले नाहीत. म्हणजेच 9वा रो हा शेवटचा रो आहे. त्यामुळे 9व्या रो मधल्या रिकाम्या जागा या चुका न मानता त्यासाठी मार्क वजा केले जाणार नाहीत. किंबहुना जे 9 नंबर्स लिहिलेले आहेत त्या प्रत्येक नंबरसाठी 1 मार्क असे 9 मार्क या रो साठी दिले जातील. म्हणजेच इथे पहिल्या 8 रो साठी 40 गुणिले 8 बरोबर 320 मार्क व 9व्या रो साठी 9 मार्क असे एकूण 329 मार्क दिले जातील. आता हा रिकॉल पेपर जरा नीट बघा. इथे 4था आणि 5वा रो अर्धवट लिहिला आहे. आणि रूल नंबर 5 काय सांगतोय की फक्त शेवटच्या रो मध्ये ब्लँक्स अलाउड आहे. याचा अर्थ लक्षात घ्या की 4थ्या रो मध्ये एकापेक्षा जास्त रिकाम्या जागा म्हणजे चुका असल्यामुळे 4थ्या रोला 0 मार्क मिळतील. मात्र 5वा रो हा शेवटचा रो असल्यामुळे आणि लिहिलेले सर्व 15 नंबर्स बरोबर असल्यामुळे 5व्या रो साठी 15 मार्क दिले जातील. अशा रीतीने या रिकॉल पेपर साठी पहिल्या 3 रोचे 40 गुणिले 3 बरोबर 120 मार्क आणि 5व्या रोचे 15 मार्क असे एकूण 135 मार्क दिले जातील. So let's move towards rule number 6. Rule number 6 सांगतोय, one mistake in the final and partial row means the points awarded will equal half the number of words recalled. अर्धवट लिहिलेल्या शेवटच्या रो मध्ये जर का एक चूक झाली असेल तर जेवढे नंबर्स लिहिले असतील त्या संख्येच्या अर्धे मार्क दिले जातील. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. इथे शेवटच्या रो मध्ये 8 नंबर्स लिहिलेले आहेत. परंतु 4था नंबर चुकलेला आहे. त्यामुळे रूल प्रमाणे या रो साठी 8च्या अर्धे म्हणजे 4 मार्क दिले जातील. म्हणजेच या संपूर्ण रिकॉल पेपर साठी पहिल्या 8 रोचे 40 गुणिले 8 बरोबर 320 मार्क्स आणि 9व्या रोचे 4 मार्क असे एकूण 324 मार्क मिळतील. तर आता वळूया रूल नंबर 7 कडे. रूल नंबर 7 सांगतोय की 2 or more mistake in the final and partial row will score 0 for that row. अर्थात अर्धवट लिहिलेल्या शेवटच्या रो मध्ये जर 2 चुका झाल्या तर 0 मार्क दिले जातील. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. इथे शेवटच्या रो मध्ये 9 नंबर्स लिहिलेले आहेत. परंतु दुसरा व चौथा नंबर चुकलेला आहे. त्यामुळे रूल प्रमाणे या रोला 0 मार्क दिले जातील. म्हणजेच या संपूर्ण रिकॉल पेपर मध्ये फक्त पहिल्या 8 रोचे 40 गुणिले 8 बरोबर 320 मार्क मिळतील. आता वळूया साध्या सोप्या आणि तुमचा मार्क वाढवणाऱ्या रूलकडे, म्हणजेच रूल नंबर 8 कडे. रूल नंबर 8 सांगतोय की the total points for all rows are added up. If total includes a half marks, it is to be rounded up. म्हणजे शेवटी सर्व रोच्या गुणांची बेरीज केली जाईल आणि या बेरजेत जर का अर्धा मार्क असेल म्हणजे उदाहरणार्थ 72.5 ही तुमच्या रोच्या मार्कांची बेरीज येत असेल तर हे मार्क राऊंड अप करून 73 देण्यात येतील. आणि आता सरते शेवटी आपण पोहोचलेलो आहोत शेवटच्या रूलकडे, रूल नंबर 9. आणि रूल नंबर 9 म्हणतोय रॅन्डम नंबर्सचा विजेता घोषित करताना समजा 2 ॲथलीट्सच्या गुणांची बरोबरी होत असेल तर या ॲथलीट्सने लिहिलेले असे रोज चेक केले जातील ज्या रोज मध्ये त्यांना 0 मार्क मिळाले.
अशा चुकलेल्या रोज मध्ये प्रत्येक बरोबर लिहिलेल्या नंबरसाठी एक निर्णायक गुण दिला जाईल आणि मग सर्वाधिक निर्णायक गुण मिळालेला ॲथलीट विजेता घोषित केला जाईल. तर असा होता रँडम नंबर्सचा मार्किंग क्रायटेरिया. सुरुवातीला हे रूल समजून घेताना तुमचा थोडासा गोंधळ होऊ शकतो. परंतु 1-2 वेळा व्हिडिओ गो थ्रू केला की तुमच्या सर्व शंकांचं सहज निरसन होऊन जाईल. आणि तरीही काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं जाईल. ओके, तर आता वळूया रँडम नंबर्सच्या मेमरायझेशनकडे. म्युझिकल विंडोज आणि जर्नी मेथड वापरून स्पीड नंबर्स कसे लक्षात ठेवले होते आठवते तुम्हाला? एक्झॅक्टली तीच स्ट्रॅटेजी वापरून रँडम नंबर सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला जर एकदा रिव्हिजन करायची असेल तर हाऊ टू मेमराइज स्पीड नंबर्स हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ पाहून नीट समजून घेऊन रँडम नंबर्स मेमरायझेशन आणि रिकॉलची प्रॅक्टिस सुरू करा. ओके देन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. मेमरी चॅम्पियनशिपचे सर्व 10च्या 10 डिसिप्लिन्स आपले आज शिकून पूर्ण झाले आहे. तर जोरदार प्रॅक्टिस सुरू करा. काहीही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा त्या डिसिप्लिनचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्यवस्थित गो थ्रू करा. ओके, तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये लिहा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि लाईकचं बटन सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे मेमरी चॅम्पियनशिप विषयी अशीच डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला थोडं प्रोत्साहन मिळेल. थँक यू. आणि हो, स्टेप बाय स्टेप हिंदी आणि इंग्लिश भाषेतले व्हिडिओ सुद्धा मी लवकरच रिलीज करणार आहे. आणि ते व्हिडिओज रिलीज झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.